फायनल मॅच TWJ विरुद्ध आरुष 11 असा होणारा मॅच असेल तर दोन्ही संघांना विनंती करतो, कर्णधार आपण या सामन्याच्या मध्यंतराला नाणेफेक करून घ्या. TWJ आणि आरुष बाबल्या, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण विनंती करतो, टॉस का बॉस आता करून घेतला तरी चालेल. मंडळाचे कार्यकर्त्यांनी जरा समोरून बाजूला व्हा प्लीज. सलामीची जोडी मैदानात हनीफ रुमानी मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण पाहिलं होतं आणि ते थोडंसं बदल आहे. इथे सलामीसाठी बघा पाठवलं जातंय नाझीम फक्कीला. मागच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावरती पाहिलं होतं, विराट कोहलींचा नंबर आहे त्या नंबरवरती इथे मात्र प्रमोट केले. सलामीसाठी सज्ज झाले गोलंदाजी मार्कवर. सलामीचं षटक टाकण्यासाठी विक्की कळंबे. इथे आपण पाहिलं तर विक्की कळंबेने देखील दाखवून दिले, मी चिपळूण पासून जरी दूर असलो तरी क्रिकेट पासून दूर नाही. येस, पहिल्या सामन्यात देखील 2 धावांचं षटक टाकलं होतं. आजच्या दिवसाची सुरुवात केली होती आणि त्यानंतर त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे 2 मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेणारे खेळाडू पाहतो. एक बॅटरमध्ये हनीफ आणि गोलंदाजीमध्ये विक्की. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई दोघांनी देखील सन्मानित केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. एकाला बॅटर तर एकाला गोलंदाज म्हणून सज्ज झाला विक्की. पुढचा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू होता ब्लॉक होलमध्ये टाकलेला. सुरेख कार्पेट शॉट ज्याला म्हणतात, दत्तूच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. डीप कव्हरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जाते आणि एका धावेने प्रारंभ सुरुवात होते ती. अर्थात इथे आपण पाहिलं तर काका 11 संघाची स्ट्राईकवर असेल नाझीम फक्की. पॉवर प्ले मधील एक आक्रमक बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु एक मोठं आव्हान आहे समोर. आपण पाहिलं तर विक्की डावखुरा गोलंदाज आहे, त्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे आणि कमालीची क्षमता आहे चेंडूला स्विंग करण्याची. आणि ते पाहूया नाझीम विरुद्ध विक्की अशी लढत असेल. दोघांनी देखील पावसाळी खूप पाहिले, भरपूर क्रिकेट खेळले, परंतु कोण कोणावरती ठरणार हवी, कोण कोणावरती करणार आक्रमण ठरवणारा हा पुढचा चेंडू. विक्की टू नाझीम. गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र मदन चांदे लहानपणी वाटते गोट्या खेळले नाहीये. 3 स्टंप होते, समोरून मारायचा होता, परंतु एकदा मात्र इथे धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते, धावसंख्या होती 2 बिनबाद 2. रोटनी खेळला सर मोठ्या. इथे आपण पाहिलं तर त्यांचे मित्र देखील आपले राजा हे देखील आलेत. राजा सुर्वे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर मदन यांचे भरपूर फॅन फॉलोअर्स इथे आहेत. धावसंख्या होती 2 षटक क्रमांक पहिलं. विक्की आता असणार आहे गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईकवर हनीफ. पुढचा चेंडू राईट टर्म लेफ्ट टर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. पुन्हा एकदा जोरदार अपील. आणि बघा विक्की कळंबेकडे देखील व्हेरिएशन आहे, त्याकडे चेंडू वळवण्याची कमालीची क्षमता. त्यानंतर बघा इथे लेग बाईटच्या स्वरूपात आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या होती 3 धावा. आणि बघा आधीचा चेंडू चेंज ऑफ द पेस टाकला होता, यस बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. त्यानंतर देखील बघा हनीफला एक भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता, यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या होती 3 धावा. विक्कीचा पुढचा चेंडू राष्ट्रीय इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी म्हणजे बघा इथे आपण पाहिलं तर हा स्वर चेंडू घोषित केला पंचाने. धावसंख्या होती 4 धावा. डीप कव्हरच्या पट्ट्यात दत्तू सावंतला आपण पाहतोय, पहिल्या मॅच मध्ये सुरेख फलंदाजी केली होती. त्यानंतर धावसंख्या होती 4. सज्ज झाला पुन्हा एकदा विक्की. राईट टर्म ओव्हर द लेफ्ट टर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. इथे बघा पुन्हा एकदा बॅट का बाहरी किनारा. यस मदन चांदे का सहारा. पहिला विकेट गिरता हुआ और पहली बार यस डीजे बजता हुआ. डीजे विनंती करतोय सन्माननीय आदरणीय नईमभाई परकार साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण येणारा मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. सन्माननीय आदरणीय नईमभाई परकार यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस घेतला जाईल. याच्यानंतरचा जो मॅच आहे फार महत्त्वाचा मॅच आरुष 11 आणि TWJ डॉमिनेटर्स यांच्यामधला टॉस नईमभाई परकार आहे त्यांच्या शुभ हस्ते येणारा मॅचचा टॉस होणार आहे. टॉस का बॉस या ठिकाणी केला जाईल. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये पुण्याशी बिलॉंग करणारा मयूर कारंडेला आपण पाहतोय आणि पहिल्या सामन्यात बॅक टू बॅक 2 षटकार मारले होते. तिसरा फटका मारण्यात प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं आणि बाद देखील झाला होता, परंतु एक छोटं परंतु चांगलं मनोरंजन केलं होतं. बिग षटकार मारले होते मिड विकेटच्या डोक्यावरून
आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर TWG डॉमिनेटर संघ आपण नाणेफेक जिंकले. इथे इथे बघा एक गडी बाद 4 षटक क्रमांक पहिलं मयूर आणि म्हणतात ना म्हणजे जो लेग कटर गोलंदाजी करतो म्हणजे ज्याकडे कमालीची क्षमता ती स्विंग गोलंदाजी करण्याची त्याच्यावरती डावकर फलंदाज त्याच्यासाठी अडथळा असतो. म्हणजे विकी विरुद्ध मयूर ही लढत चांगली पाहायला मिळेल. बघा डावखुरा गोलंदाज आहे आणि चेंडू बाहेर करण्याची क्षमता, परंतु मयूर कारंडे एक आक्रमक बॅटर आहे. पुढचा चेंडू असेल लिफ्ट अप ओव्हर द विकेटचा मारा. मुराद तुरे यांच्याकडून गोलंदाजी असेल त्या खेळाडूची सुरेख फटका सन्मान दिलाय ह्या चेंडूला. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढले. दरम्यान पहिल्या षटकाची सामना देखील संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते. एक गडी बाद 4 धावा आणि 4 षटकांचा सामना देखील आहे. परंतु चांगली सुरुवात आहे. पुन्हा एकदा विक्कीने दाखवून दिलंय की यस चांगलं षटक टाकता येऊ शकतं जर आपल्याला लाईन आणि लेन चांगली असेल तर. षटक क्रमांक पहिले संपतंय. एक गडी बाद 4 यस डीजे. थँक्यू डीजे. इथे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय जुनैद इसानीला आपण पाहतोय. हा देखील एक युवांमधील एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आणि बघा सुरुवात तर चांगली केली विकीने. पॉवर प्लेच्या षटकात जे हाणामारीचं म्हणतात तिथे फक्त 4 धावा दिल्यात. एका प्रमुख फलंदाजाला बाद केले. सज्ज झालाय जुनैद. इथे सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता परंतु यस डॉट चेंडूची सांगता मात्र धावसंख्या स्थिर म्हणजे एक गडी बाद 4 धावसंख्या. सुरेख गोलंदाजी आहे. महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी. राईट अप ओव्हर द विकेटचा पुढचा मारा असेल. आखूट टप्प्याचा चेंडू होता. हा हनीफचा फेवरेट शॉट आहे. तुम्ही जर त्याला म्हणजे आखूट टप्प्याचा चेंडू कराल तर पॉईंट आणि कव्हरच्या पट्ट्यात एक स्ट्रॉंग झोन आहे त्याचा. इथे बघा बॅकफुटला जाऊन पंच केलाय एका धावेसाठी. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावा 6 धावा फलकावरती लागतात डावातील षटक क्रमांक 5 धावा फलकावरती लागतात डावातील षटक क्रमांक दुसरं. थोडीशी एक बघा विकीने टाकलेल्या षटकात केवळ 4 धावा आली. या षटकाची सुरुवात देखील चांगली आहे. म्हणजे तुम्हाला जर मागच्या सामन्यात ते ह्याच आपण पाहिलं तर म्हणजे काका 11 संघाने या स्पर्धेतील सर्वात जास्त धावसंख्या सेट केल्या होत्या. 50 धावांचं टार्गेट ठेवलं होतं परंतु सामना एकतर्फे जिंकला होता. परंतु ही मॅच मोठी आहे. प्रतिस्पर्धा संघाचा विचार केला तर नक्कीच इझान 11मध्ये चांगली फलंदाजी आहे. ह्या संघात आपण पाहिलं तर दत्तू सावंत आहे. तदनंतर मधून चांदे आहे. ओसामा देखील आपण पाहतोय. त्यानंतर या संघात आपण तर जुनैद चांगली बॅटिंग करतो. त्यानंतर दानिश इसानी डावखुरा बॅटर आहे. कुंदन रोहिलकर देखील आहे आणि ओमकार बागकर देखील चांगला फलंदाज संघ आहे. हो इथे बघा स्विंग अँड मिस. मी सांगितलं होतं ह्या फलंदाज या गोलंदाजाकडे देखील चांगलं वेरिएशन आहे. ह्या गोलंदाजाकडे देखील दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची कमालीची क्षमता आहे. त्यातील एक त्याच्या पिटाऱ्यामध्ये एक दर्जेदार डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या केवळ 5 धावा आहेत. तर डावातील दुसरं षटक आहे. हनीप्रमाणे नॉनस्ट्राईक एंडला आणि इथं मात्र जखडून ठेवलाय. गोलंदाजाने केले कमाल. फलंदाजांना मात्र स्ट्रगल करावं लागतंय. इथं शरीराचा वेध घेणारा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. बघा ह्या आधीचा चेंडू होता कट केला होता जखडून ठेवला. तर तदनंतर आपलं पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. व्हेरिएशन पाहायला मिळते परंतु बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होती 6. एक गडी बाद 6. दुसरं षटक आहे. इथून मात्र हवाई फायर करावी लागेल जर का तुम्हाला 40 45 40 प्लस प्रतिस्पर्धी संघासमोर टार्गेट सेट करायचं असेल तर कोणा एकाला आक्रमण करावे लागेल. हवाई फायर करावे लागेल. इथे अर्थात पंच आमच्या दिशेने वळत आहेत. पंचांचा इशारा नक्कीच स्वैर चेंडू मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. 7 धावा फलकावरती लागतात. संत अशी सुरुवात आहे परंतु नक्कीच दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाज देखील आहेत. परंतु इथे सेट होण्याचा प्रयत्न असणार आहे परंतु इथे क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग होत नाहीये एका धावेसाठी स्क्वेअर लेगच्या दिशेने. अनिपला एक धाव मिळते. एक धाव मिळते काका 11 संघाला. संघाची स्थिती 8 धावा. थेंबे थेंबे तळे साचे असं चित्र पाहायला मिळते. परंतु इथे तुम्हाला मोठी धावसंख्या उभी करायची असेल थेंबे थेंबे नव्हे धावांचा पाऊस पडावा लागेल.
षटकार चौकार मारावे लागेल आणि ते दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. बघा मयूरने मागच्या सामन्यात 2 बिग षटकार मारले होते. हनीफ मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला होता. 17 धावांची खेळी केली होती. कोणा एकाला मोठं आक्रमण करावं लागेल, परंतु गोलंदाजी ज्या प्रकारचे होते व्हेरिएशन हा देखील बघा. लोवर फुलटॉस होता, वाईड यॉर्कर केला होता आणि पुन्हा एकदा एक सुरेख षटकाची देखील सांगता होते. बघा 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाने समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा. पहिले षटक संपलं, धावसंख्या होती 4. सुरेख गोलंदाजी केली. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवताना जुनेदने देखील दाखवून दिलं की मी देखील त्याच संघातली खेळाडू आहे. माझे देखील व्हेरिएशन आहे. या षटकात देखील धावा दिल्यात 5 आणि 2 गडी 1 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 9 धावा. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा क्रिकेटचा थरार रणसंग्राम. तोपर्यंत ऐकूया पाहूया एस डीजेचा थरार. 4.50च्या सरासरीने आपण मागच्या 2 षटकात धावसंख्या पाहिली. केवळ आणि केवळ 9 धावा. हनीप्रमाणे बघा सलामीसाठी फलंदाजीसाठी मैदानात आले तर आतापर्यंत 7 चेंडू फेस केले तर केवळ 3 धावा आहेत. तर नंतर बघा इथे मयूर कारंडे देखील खास अशी कामगिरी नाही केली. म्हणजे ज्या नावासाठी मयूरला ओळखलं जातं त्याने देखील आतापर्यंत केवळ आणि केवळ 1 धाव केली. 4 चेंडू फेस केलेत. म्हणजे गोलंदाज अप्रतिम गोलंदाज आहे. इथे मात्र नवीन गोलंदाज सज्ज झालाय मसूद. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज झाले. महाडशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे, युवा देखील आहे, परंतु अनुभवांचा भंडार इथे आपण पाहतोय. मोठा प्रहार करायचा होता, परंतु आणखीन एक डॉट चेंडूने षटकाची सुरुवात केली. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या केवळ आणि केवळ 9 धावा. म्हणतात ना जशी चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ओळखणं कठीण असतं, तसंच इथे मात्र जी गोलंदाजी झाली म्हणजेच इजान 11 गोलंदाज आहेत त्यांची गोलंदाजी ओळखणं म्हणजे फार मोठं कौशल्य. हनीफ असेल किंवा मयूर असेल, बिग बॅटर आहेत परंतु जखडून ठेवलंय. सुरेख गोलंदाजी आहे. फुल टॉस. इथे मात्र फुल टॉल वसूल केलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार, येतोय दमदार असरदार मस्ट निडेड षटकार. डीजे थँक्यू. प्रोग्रेस नाव थर्ड ओव्हर षटक क्रमांक 3 सज्ज झाला. पुन्हा एकदा मसूद पुढचा चेंडू. मोठा प्रहार करायचा होता. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू. थोडासा फंबल होताना पाहतोय मदनला. लीग बाईच्या स्वरूपात आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. धावसंख्या होते 16 धावा. एका धावेला सोन्याचं मोल, सोन्याची किंमत या षटकात या सामन्यात आपण पाहतोय, कारण अत्यंत महत्वाचा मॅच आहे. सकाळपासून आतापर्यंत आपण काय केलंय विसरून या सामन्यात आपल्याला काय करावं लागेल, जिंकावंच लागेल. जिंका किंवा मरा अशी लढाई असणार आहे. आजच्या सत्रातील धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावसंख्या फलकावती आहे आणि एक षटकार आलाय मयूरच्या बॅटमधून, परंतु इथून मात्र आणखीन मोठे फटके यावे लागतील. बघा या षटकात आतापर्यंत 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवर आहेत हनीप्रमाणे, यांच्याकडे कमालीची क्षमता आहे, परंतु ती क्षमता सिद्ध करावी लागेल. हा क्षण आहे क्षमता सिद्ध करण्याचा. पुन्हा एकदा यस आपण म्हणतो एक्सटी रक्षक आणि गोलंदाज. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता होते. आतापर्यंत हनीफ यांच्या बॅट आतापर्यंत 8 ते 9 चेंडू फेस केलेत, केवळ 3 धावा. हनीफची फलंदाजी नाही आहे मित्रांनो, त्यांना आक्रमक बॅटर म्हणून ओळखलं जातं. मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला होता. सुरेख फलंदाजी केली होती, परंतु इथे मात्र यस आपण म्हणतो फार स्ट्रगल करावं लागतंय, कारण गोलंदाजी कमालीची आहे. अकूट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र दत्तू सामंत कोणत्या प्रकारची चूक करत नाही आहे. प्रेशरमध्ये होते, प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला, परंतु एक चांगला फटका होता, तितकाच चांगला झेल, चांगला सुरेख झेल टिपलाय. इथे मात्र डीप पॉईंटच्या पट्ट्यात परतावा लागतं. हनीफ रुमानी बॅक टू द पॅव्हलियन. विकेट गिरता हुआ डीजे यस बचता हुआ.
थँक्यू. नवीन फलंदाज मैफूज मैदानामध्ये दाखल झालाय. हे देखील प्रभावी षटक आहे. समा बांधलाय गोलंदाजांनी. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहिले. सज्ज झाले. मसूद पुढचा चेंडू मैफूज साठी रॅटीमोर द विकेटचा मारा. फुलचा फटका आहे. ट्रॅव्हल होतोय नक्कीच मिड विकेटच्या दिशेने, जिथे दानिश इसानी एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे मित्रांनो. काय क्षेत्ररक्षण आहे, काय फेक आहे. आणि इथे बघा, इथे मात्र नक्कीच षटक क्रमांक तिसरा देखील संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे 17. म्हणजे खतरा ठरला. इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला पहिल्या षटकात धावा होत्या 4, दुसऱ्या षटकात 5 धावा देताना धावसंख्या होती 9. तिसऱ्या षटकात बघा, या षटकात धावा आल्यात 8. इथे मात्र लागले वाट. आणि तदनंतर शेवटचं षटक असेल ते टाकण्यासाठी गोलंदाजीवरती येते ओमकार बागकर. तो पण ऐकूया डीजेचा एक थरार. आणि या सामन्यात एक खास वैशिष्ट्य आहे मित्रांनो. गेल्या 1.5 ते 1 वर्षापासून आपण इक्बाल भाई यांना क्रिकेटपासून दूर पाहिलं होतं, परंतु या सामन्यात त्यांचं पुन्हा एकदा आगमन झालंय. आणि सर्वात सिनियर खेळाडू असतील या मंचावरती, या क्रीडांगणावरती इक्बाल कच्ची. आणि इथे आपण पाहिलं 17 धावा फलकावरती आहेत. शेवटचं षटक टाकण्यासाठी ओमकार बागकर सज्ज झालाय. स्ट्राईकवर मैफूज अत्यंत महत्त्वाचं षटक असेल बॅटरसाठी. हो, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोलंदाजांचं अस्तित्व पाहायला मिळतंय. इथे मात्र परतावा लागेल. मैफूज शिवकर बाद होतोय. आणखीन एक धक्का, आणखीन एक ब्रेक थ्रू. 3 गडी बाद. धाव संख्या 17 म्हणजे खतरा. यस डीजे. मोरे मैदानात येताना आपण पाहतो. थँक्यू डीजे. ओमकार मोरे हा देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि मोठे फटके खेळण्याची ह्याच्याकडे देखील क्षमता. बघा, इथून मात्र 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. ओमकारकडे देखील तेच स्किल्ड आहे, कारण हा डावखुरा फलंदाज आहे. एक आपण पाहिलं तर याच्याकडे देखील कमालीची क्षमता आहे चेंडू स्विंग करण्याची. परंतु इथे त्याच्यासमोर एक मोठं आव्हान आहे. आयकॉन खेळाडू म्हणून मयूर कारंडेला आपण मैदानात पाहतोय. मोठी संघमालकांची अपेक्षा असेल, परंतु अपेक्षा पूर्ण करावी लागल्या मॅचमध्ये. इथे मात्र सूर एक चेंडू होता. आणखीन एक चेंडू ट्रॅव्हल होतोय नक्कीच डीप फाईन लेगच्या दिशेने, जिथे रोखलं जातंय, फेकलं जातंय. तोपर्यंत 2 धावा मात्र मिळते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 19 धावा. 17चा खतरा मात्र टळतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. षटक क्रमांक 4. धावसंख्या होते 19 धावा. कमीत कमी 30 ते 35 धावा फलकावरती लागल्या तर एक चांगली लढत, चांगला बॅटल पाहायला मिळेल. कारण प्रतिस्पर्धी संघात काका 11ची देखील चांगली गोलंदाजी आहे, परंतु इथे किती धावांपर्यंत मजल मारली जाते हे सांगणारे 4 चेंडू असतील. आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा पुलचा मोठा फटका खेळायचं होतं. सागर आपण पाहिलं तर नक्कीच इथे मात्र चेंडू सीमारेखा पार. मयूरच्या बॅटमधून येतोय सुर एक चौकार. डीजे. थँक्यू. 23 जेव्हा क्रिकेटच्या पटलावरती खूप वेळा पाहिलंय समालोचन करताना, जेव्हा धावा येत नसतात ना मॅचमध्ये, तेव्हा मात्र एक कसा कोणतरी गोलंदाज असतो, त्याच्यावरती प्रहार केला जातो, त्याला टार्गेट केलं जातं. आणि टार्गेट करावं लागेल, कारण हे शेवटचं षटक आहे. अभि नाही तो कभी नाही. इथं मात्र आक्रमण करावंच लागेल. 5व्या गेअरवरती गाडी चालवावी लागेल जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल, स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर. बघा, धावसंख्या 23 झाले. 3 बॉलचा काही शिल्लक आहे. सज्ज झालाय ओमकार. लेफ्ट टाइम राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा मयूरच्या बॅटमधून निघालेला फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार. बॅक टू बॅक येतोय मयूरच्या बॅटमधून सुरेख चौकार. मिलेंगे रन 4. बेडा होगा पार. डीजे. लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता. त्यानंतर 2 4 म्हणजे 2 बॉलचा काही शिल्लक आहे. 3 बॉलवरती 10 धावा आल्यात. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. 27 धावा आहेत. इथून जर का 2 बिग षटकार आले तर नक्कीच 40 धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकते. परंतु मयूर बघा आता सेट बॅट्समन आहे. त्याला बॉल नव्हे तर बॉल फुटबॉल सारखा दिसतोय. सो एक सेट बॅट्समन आहे.
अशा वेळी कशा प्रकारची गोलंदाजी होणार ओमकार बाक्करकडून, कारण याच्यात देखील क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. तो देखील डावखुरा फलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज आहे. पाहूया सज्ज झाला पुन्हा एकदा ओमकार, लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. ओ इथे मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु नो मॅन्स लँडमध्ये आहे. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी निश्चित कॉल असेल आणि नॉनस्टेक एंडला यस यस आपण पाहिलं तर नक्कीच एक आगळा वेगळा थ्रो आपण पाहतोय यस कुंदन रोहिलक्याचा. धावसंख्या 2 निवडते, धावसंख्या होते 29 धावा. लास्ट डिलिव्हरी टू गो. या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल आहे आणि इथून जर का षटकार आला तर एक चांगलं टार्गेट. परंतु बघा आतापर्यंत ओमकारने देखील 5 चेंडू हाताळले, ज्याच्यामध्ये धावा दिल्यात यस आपण बरं तर 12 धावा दिल्यात आणि शेवटचा बॉलचा काही शिल्लक आहे. थोडंसं स्ट्रगल करताना पाहत होतो आपण मयूरला, नंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय. सज्ज झालाय ओमकार, पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा आहे. हो इथं मात्र पुन्हा एकदा मयूरच्या बॅटमधून निघालेला फटका आहे, पुन्हा झेल सुटतोय ते चित्र पाहायला मिळते. परंतु या चेंडूवरती मात्र चेंडू ड्रायव्हर सीमारेषेचा वेध घेताना 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने वाढते. अशा प्रकारे 31 31 धावा फलकावरती लागले. शेवटच्या षटकात 14 धावा म्हणजे या सामन्याचं वैशिष्ट्य. 32 धावांचं टार्गेट आहे आणि येणाऱ्या षटकात 4 षटकांमध्ये धावांचा पाठलाग करताना काय घडतंय काय बिघडते सांगण्यासाठी येते सिद्दीक मेमन. तोपर्यंत ऐकूया डीजे. विनंती असेल कैफ हमदुले यांना विनंती असेल आपण एक पुढील सन्मान करायचा आहे. खास या स्पर्धेकरिता विशेष ज्यांचा सहकार्य लाभलेलं आहे ते परदेशातनं आज मॅचला देखील बघतायत. मुजीब बर्डे या ठिकाणी मॅचला बघतायत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केलं जाईल. त्याचा सन्मान स्वीकारण्याकरता मी विनंती करतोय हसन याला विनंती असेल आपण या आपण मुजीब बर्डे यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे, कारण या स्पर्धेची आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह देखील देत आहोत. मुजीब बर्डे यांचा या ठिकाणी सन्मान केलं जाईल. ते परदेशातनं खास या मॅचचा आनंद देखील घेत आहेत. मुजीब आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. मुरादपूर वासियांच्या वतीनं, मुरादपूर स्पोर्ट क्लबच्या वतीनं मुजीब बर्डे यांचं सातत्यानं योगदान या स्पर्धेकरिता राहिलेलं आहे. ते देखील आज परदेशातनं या मॅचला बघतायत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं या ठिकाणी. क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. विनंती असेल काका 11 बागीबरे संघ, त्याचबरोबर सलामीची जोडी पाठवा. इजान 11 शिरल संघ, आपल्याला विनंती आपण सलामीची जोडी पाठवा. आपल्याला विजय करता 24 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. परदेशातनं अनेक लोक या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. परदेशातनं अनेक लोक आहेत जे घरी बसले आज मॅचचा आनंद घेत आहेत आणि आज परदेशात सुट्टीचा दिवस आहे, म्हणजे आज बरेच प्रेक्षक आहेत जे मॅचचा आनंद घेत आहेत. मुरादपूरची स्पर्धा आहे, त्या परदेशातनं अनेक लोक जे बघतायत त्यांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी जे परदेश, अर्थात आपण परदेशाचा उल्लेख केला होता, परंतु आज कोकणामधनं अनेक व्यक्तिमत्व देखील स्पर्धेला बघतायत. कोकणातलं एक लाडकं व्यक्तिमत्व ज्यांना खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता सातत्याने एक चांगलं योगदान दिलंय ते म्हणजे नील नाईट लवेल संघाचे सन्माननीय आदरणीय रोहनजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कुंदन जेव्हा बॅटिंगला गेली त्या 3 बॉलवरती 3 षटकार करता 1500चा पारितोषिक. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. मुकाबला बहुत अच्छा रहेगा. फील्डिंग देखिए विकेट कीपर एक फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी, एक खिलाड़ी गली पॉइंट, एक खिलाड़ी मिड ऑफ,
गेंदबाज खेलने के लिए गेंदबाज रोहित आचार्य। पहली गेंद थी ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश है, शॉट स्क्वेयर पर खिलाड़ी मौका गए। अंपायर के पास अपील कर रहे हैं, अंपायर ने मना किया, मौका बन सकता था, दत्तू को बाहर भेजा जा सकता था, करीबी मामला था, बाल बाल बच्चे के। पहली गेंद के ऊपर खाता कुदा, रन संख्या 1 रन बगैर किसी नुकसान के। जीतने के लिए इस मैच के अंदर आपको 32 रनों का लक्ष्य है। पहले बैटिंग आपने देखी काका 11 वाग्युरे, अब जाकर जवाबी हमला इस मैच के अंदर आप देख रहे हैं ईजान 11 शिरल की टीम कर रही है। दत्तू सावंत और समीर को आप देख रहे हैं, दत्तू और समीर मैदान के अंदर है। समीर ऑन स्ट्राइक, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार पर तैयार, गेंदबाजी करने के लिए तैयार है। राउंड द विकेट, फुल टॉस गेंद रिवर्स खेलना चाहते, पॉइंट पर खिलाड़ी गए। जुनेद मेमन का आप देख रहे दूसरी मर्तबा स्ट्रगल करते हुए नजर आए। मैदान के अंदर अगर ये गेंद को पकड़ लेते उसके बाद डायरेक्ट हिट करते तो बहुत कुछ बात हो सकती थी, करीबी मामला बन सकता था। रन संख्या कुल मिलाकर 2 रन, जीतने के लिए टोटल बड़ा नहीं है, तो आपको एक बार फिर कोशिश बड़ी करनी होगी। 2 गेंदों के बाद 2 रन बगैर किसी नुकसान के। रन संख्या फिलहाल 2 रनों पर पहुंचे गए। कहानी का पहला ओवर चल रहा है, पावर प्ले चल रहा है। रोहित आचार्य अपने बॉलिंग मार पर, ओवर द विकेट, अच्छी गेंद थी, जड़ में गेंद थी, मिड ऑफ पर रुक गया। अब देख रहे अच्छे फील्डिंग मयूर कारंडे, यूनिक परांडा के ये ब्रांड एम्बेसडर है, और यूनिक परांडा महाराष्ट्र के अंदर और भारत के अंदर एक बड़ा ब्रांड है। और मयूर को आप देख रहे हैं, बहुत अच्छे फील्डिंग मयूर कारंडे। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर आप जाकर रुके हुए 2 रन। इस ओवर की अगली गेंद और जड़ में गेंद है, बहुत अच्छी गेंदबाजी, सटीक लाइन है, निशाना बिल्कुल सही है। और गेंदबाज को भी पता है हवा के बिना हम जी नहीं सकते, पानी के बिना हम रह नहीं सकते, ऐसा आलम है दोस्तों। यॉर्कर के बिना गेंदबाज बच नहीं सकते। और ब्लॉकर में गेंद थी, आगे की तरफ गेंद थी, हाथ करने का मौका नहीं है। रन संख्या 3 रन बगैर किसी नुकसान के। कहानी का पहला ओवर चल रहा है। रोहित आचार्य अपने बॉलिंग मार पर गेंदबाजी करते हुए। इस ओवर की अगली गेंद, ये गेंद छोटी गेंद थी, कमजोर गेंद थी, पीछे की तरफ खेलते हुए डीप पॉइंट की तरफ गेंद ड्राइवर हो रही है, खिलाड़ी पीछा कर रहे हैं, नहीं रोक पाएंगे। गेंद बाउंड्री के बाद 4 रन, ब्यूटीफुल चौबा, समीर के बल्ले से आने वाला ये ब्यूटीफुल चौबा। स्पर्धेला आज आपण बघतोय इम्तियाजभाई कडू साहेबांचं देखील आगमन झालं। इम्तियाजभाई आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद, अच्छी गेंद थी, आड़े बड़े के इस्तेमाल किया खिलाड़ी। एक बार फिर देखिए नाजिम फकीर तेजी के साथ आ रहे हैं, डायरी के अंदर खेले गए, शॉट इतना अच्छा नहीं, इतना टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। पहले ओवर का स्टार्ट अब देख रहे हैं, रन संख्या 8 रन, प्रति ओवर 8 रन बनते हैं तो मैच बन सकता है। 8 रन अभी तक बने गए बगैर किसी नुकसान के। अब जाकर जीतने के लिए 18 गेंदों का खेल शेष है, 24 रनों की जरूरत है। बैटिंग करने वाली टीम ईजान 11 शिरल की टीम है, फील्डिंग करने वाली टीम आप देख रहे हैं इस मैच के अंदर एक जबरदस्त काका 11 वाग्युरे। इनके बीच का बैटल है। एक छोटा सा ब्रेक, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी की, गुफ्तगू जारी रहेगी। खिलाड़ी का स्वागत है, आप देख रहे हैं। त्याचबरोबर आजच्या या पहिल्या दिवसाच्या संध्याकाळमध्ये अनेक मान्यवर येत आहेत, त्यांचं आगमन देखील होतोय। त्याच्यामध्ये आपण बघितलं तर अशोकभाई अमदुले साहेब आणि अशफाकभाई तांबे साहेब यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 8 डाबा बॅटिंग करणारा संघ इजान 11 शिरलचा संघ, त्याच्यामध्ये दत्तू आणि समीरला तुम्ही बघताय सलामीवरती। गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडे दुसरं षटक घेऊन ओमकार बोरे, मॅन फ्रॉम खडपोली। पहिला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू मागे गेला, एक धाव घेतली जाईल, एका धावाने धावफलकला आकार मिळतोय आणि धावफलक आपण बघितलं तर 9 धावांवरती पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकामध्ये 8 डावा खर्च करणारा गोलंदाज आपण बघितलं तर खूप चांगली गोलंदाजी आहे त्याच्या माध्यमातून रोहित आचार्यला आपण बघितलं तर दुसरं षटक लोकल टॅलेंट गोलंदाजी मार्कवर ओमकार बोरे गोलंदाजी मार्कवर धावफलकावरती धावा आपण बघितलं तर 9 धावा वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन ओमकार मोरे डावकर गोलंदाज लेफ्ट राऊंड विकेट दत्तू करिता।
खूप चांगला चेंडू अक्रॉस द स्टंप जाऊन ऑन साइडला खेळला. एक जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये मिड विकेट बॉर्डरच्या बाहेर. एक कणकडीत सनसडीत दणदडीत शिवांचा छावा आणि आले 6 धावा षटकार. साहेब आलेले त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने केलं जाईल. युसुफ आपल्याला विनंती आपण समोर या, आपलं सन्मान या ठिकाणी केलं जाईल. काही आमदोले यांना विनंती असेल आपण या आपले शुभ असते आपण युसुफभाई आमदोले यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. चांगला चेंडू होता, टप्पा चांगला होता, लाईन चांगली होती, ऑफ टाइमच्या बाहेर गोलंदाजी केली. एक षटकार आल्यानंतर कमबॅक केलं. धावपलकावरती धावा आहेत एकूण स्कोर कार्डवरती धावा आहेत 15 धावा स्कोर कार्डवरती आहेत. गोलंदाजी मार्कवर बाबा मोरे. पुढील बॉल. खूप चांगला चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मयूर आहे, कुठली चूक करणार नाहीये. झेल पकडला जातोय. धक्का क्रमांक पहिला दिला जातोय. दत्तूची केळी संपुष्टात येते. पहिला फलंदाज बाद. इजान 11 शिरल संघाला पहिला ब्रेक थ्रू गॉन. एकूण 15 धावा तुम्ही धावपलकावरती बघताय. खूप चांगला मॅच. निश्चित मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती कुंदन रोहिलकर गुहागरचा टायगर दाखल झाला आहे. त्याच्या प्रत्येक षटकाराला रोगनजी शिंदे जे नील नाईट लबेलचे स्वतः संघ मालक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर आज ते युट्यूबवरनं मॅच बघतायत. ते कुंदनच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. धावपलकावरती धावा आहेत ते एकूण 15 धावा एक गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक चालू आहे. 32 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. लेफ्ट राऊंड विकेट. पुढील बॉल. अकुट डब्याचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. पहिल्या बॉलवरती संयम दाखवलाय. रक्षात्मक पद्धतीने खेळलाय आणि बॉटमचा वापर केलाय. चेंडूला ढकलून दिलाय. पॉईंटच्या दिशेनं अरमान पल्लाईक जोपर्यंत चेंडू खाली आलाय तोपर्यंत एक धाव घेतली गेली आणि एका धावाने धावफलक वाढणारे 16 धावा धावफलकावरती आहेत. एकूण 32 धावा 4 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. एक गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम खडपुली ओमकार मोरे. पुढील बॉल. अकुट डब्याचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळला. पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॅकअप नाही, कव्हर नाही म्हणून या ठिकाणी फेक केली नाही. एक धाव निश्चित मिळणार. एका धावाने धावफलक वाढतोय. संघाची स्थिती आपण बघितली तर 2 षटकांचा केस संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या एक गड्यांच्या मोबदल्यात. इजान 11 शिरलचा संघ 17 धावांवरती. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 15 धावांची गरज आहे. महत्वाचा मॅच ग्रुप मधला हा शेवटचा मॅच आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावा बनवायचे आहेत. कुठेच जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. एक मानाची स्पर्धा, एक अभिमान स्वाभिमान दर्शवणारी स्पर्धा. एक छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये गाड्या घेऊया. गाड्यांना पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। जुबेकर और दादरकर क्रीडा संकुल के अंदर चलने वाला मुरादपुर की ट्रॉफी 2025 की कहानी 17वां साल और बेमिसाल है। 12 गेंदों का खेल शेष, जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। अरमान पल्लाइक मैन फ्रॉम हरनई और टप्पा खाने के बाद एक बार फिर गेंद चली गई है। रन की कोई गुंजाइश नहीं है। अच्छी गेंद थी, लाइन बिल्कुल सही है और सटीक लाइन के साथ अच्छी गेंदबाजी, हाइट का इस्तेमाल कर रहे हैं और एक बार फिर देखिए जो एंगल था वो बढ़िया एंगल था। टप्पा खाने के बाद गेंद जड़ में थी, बल्लेबाज कुछ नहीं कर पाए। 11 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। ऑफ साइड पर फील्डर आप देख रहे हैं, 5 खिलाड़ी को ऑफ साइड की दिशा में खड़ा किया गया और फील्डिंग लगातार तब्दीली में ला रहे हैं। अरमान पल्लाइक इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट। अच्छी गेंद थी, छोटी गेंद थी, ऑन साइड पर कहते में नाजिम फकी है, स्क्वायर लेग पर ले लिया कैच। समीर सावंत का विकेट गिरता हुआ दूसरा शिकार, दूसरा विकेट गिरता हुआ गाने को समय मिलने वाला है। समीर सावंत बैक टू पवेलियन।
साबंद ज्यादा बड़ी पारी नहीं खेल पाए, 7 गेंदों में 8 रन बनाकर डकआउट की तरफ चले गए और अरमान पल्लाई को इस ओवर के अंदर सफलता मिलेगी, यानी कि सफल गेंदबाज है। अब जाकर नए बल्लेबाज मैदान के अंदर मसूद गजगे, महाड़ के एक नए खिलाड़ी मैदान के अंदर आ रहे हैं। इजान 11 शिरल के लिए आज ये खेल रहे हैं, मैन फ्रॉम महाड़। मसूद गजगे मैदान के अंदर रहेंगे। महाड़ के खिलाड़ी के जबरदस्त खिलाड़ी है और फॉर्म में के, और इनके ऊपर नजर रहेगी। 10 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 15 रन की जरूरत है। 10 गेंदे बच्चे यहाँ से 15 रन बनाने के, मुकाबला ऑन है। इसीलिए कहा जाता है टीवी रख के ऑन, मोबाइल रख के ऑन, नजरें रख के ऑन, गेम इज ऑन, मुकाबला ऑन है। मजा आएगा इस मैच के अंदर। दर्शक देखे टक लगा कर देख रहे हैं, शाम का समय है, एक कांटे की टक्कर मैदान के अंदर। इस ओवर के अगली के ओवर द विकेट और टप्पा खाने के बाद एक गेंद देके शरीर पर टकराते हुए अरमान पल्लाई क्या गेंदबाजी कर रहे हैं। लाइन बिल्कुल सही है, टप्पा बिल्कुल सही है और शानदार गेंदबाजी। प्रथमेश TWJ 5 षटकांची लढत असेल, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। 5 षटक, 4 गोलंदाज, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ये अच्छी गेंद थी, बैकफुट पर जाकर कट करने की कोशिश है। गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं होता हुआ। गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में। अरमान पल्लाई की ओवर बहुत अच्छी ओवर चल रही है। इस ओवर के अंदर अभी तक अरमान ने रन नहीं दिया गया। नपीतुली गेंदबाजी, 4 गेंदे की है, 4 गेंदों के अंदर रन नहीं है। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मान पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, ऑन साइड पर खेलने की कोशिश है। 5वीं गेंद इस ओवर के अंदर बिंदे आते हुए, क्या ये ओवर मैडन ओवर रहेगा? इतिहास लिखा जाएगा इस टूर्नामेंट के अंदर। पहला मैडन ओवर अरमान पल्लाई के नाम पर जाएगा क्या? और ये कह रहे मैं दापोली के हरने गांव से आऊं और मुरादपुर के अंदर आने का मेरा मकसद मैं पूरा करके रहूंगा। 5वीं गेंद बिंदे आई, इस ओवर की आखिरी गेंद ओवर द विकेट। शानदार गेंद है, बैक टू बॉलर खेलते हुए गेंदबाज के सर के ऊपर से गेंद नॉक ऑफ की तरफ आते हुए 1 रन मुकम्मल करने का मौका। और इस ओवर के अंदर 1 रन देते हुए एक सफलता इनके नाम पर। अरमान ने कहा मैंने किया कि एक शिकार, मेरी मेहनत नहीं जाएगी बेकार। 6 गेंदों का खेल शेष है, 14 रनों की जरूरत है। कई मजा आई है, सुपर हिट पिक्चर, सुपर हिट ड्रामा, मैच ऑन है। एक गाने के साथ वापस आएंगे। निर्णायक ओवर गए, 6 गेंदों का खेल शेष है, 14 रनों की जरूरत है। माहौल देखिए क्या बना हुआ है, मुकाबला बहुत अच्छा चल रहा है। और कुंदन के हर चक्के के लिए रोहन जी शिंदे साहब, इनकी तरफ से 500 के नाम है। नील नाइट गुहागर के वो ओनर भी हैं और ये यूट्यूब पर वो मुकाबला देख रहे हैं। उनकी तरफ से कुंदन के हर चक्के के लिए 500 के नाम है। मसूद ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक पर कुंदन, 6 गेंदे 14 की जरूरत। अपने बॉलिंग मार्क पर सकपाल खाड़े ओवर द विकेट। और ये गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी शरारत करते हुए ऑफ स्टंप के बाहर, अंपायर का सिग्नल वाइड बॉल। पहली गेंद की शुरुआत थोड़ी सी खराब हुई है। 6 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। मुकाबला बहुत महत्वपूर्ण चल रहा है, कांटे की टक्कर मैदान के अंदर गए और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर तैयार गए। इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद थी, शॉट इतना अच्छा नहीं है, मिस्टर के हवा में गेंद है, गेंद के नीचे रोहित आचार्य ले लिया कैच, तालियों की गूंज है, विकेट गिरता हुआ मधुर संगीत को में मौका मिलेगा। शिकार होता हुआ मैदान के अंदर तीसरा विकेट गिरा। एक जबरदस्त कैच मैदान के अंदर रोहित आचार्य द्वारा सर्किल के अंदर करे थे, डायरी के अंदर खड़े थे और उन्होंने कैच पकड़ा के। 5 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए अब जाकर इस मैच के अंदर 13 रनों की जरूरत है। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 19 पर आप देख रहे हैं। 19 रन 3 विकेट के नुकसान पर अभी तक 32 पर पहुंचना है, यानी 5 गेंदों का खेल बचा हुआ है आपको 13 रन बनाने के। कर्म भूमि की दुनिया में सभी को करना पड़ता है, भगवान सिर्फ लकीरें देता है, लकीरों में रंग हमें बनना पड़ता है। ये मैच ऑन है और मैच को पकड़ने की जरूरत है।
बहुत अच्छा मुकाबला। नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए बैटिंग करने के लिए आप देख रहे हैं मदन सांदे। मदन साधे नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए बैटिंग करने के लिए स्ट्राइकर एंड पर आप देख रहे हैं लेफ्ट हैंडेड खिलाड़ी मदन, नॉन स्ट्राइकर एंड पर कुंदन। 5 गेंदों का खेल शेष है आपकी स्क्रीन के ऊपर आप देख रहे हैं। 13 रनों की जरूरत है। सुपर हिट मुकाबला के पैसा वसूल मैच है। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार पर राउंड विकेट गेंदबाज तैयार। अच्छी गेंद आड़े बल्ले का इस्तेमाल किया ऑन साइड पर कहते हुए नासिम वहां पर है। बहुत अच्छे फील्डिंग, 1 रन जाने दिया गया। 1 रन के साथ इजाफा। 4 गेंदों का खेल शेष है। अब जाकर जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है, पैसा वसूल मैच है। चार गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। सुपर हिट मुकाबला मैदान के अंदर, पैसा वसूल मैच मैदान के अंदर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सकपाल अपने बॉलिंग मार पर तेज कदमों के साथ दौड़ना शुरू किया और अच्छी गेंद है। कुंदन ऑन साइड पर खेलना चाहते हैं। विकेट के बीच में एक बार फिर देखिए अंपायर के पास अपील चल रही है। अंपायर ने मना किया। अब जाकर एक बार फिर देखिए पानी को बर्फ बनने के लिए वक्त लगता है, जवानी से बूढ़ापा आने के लिए वक्त लगता है। यहाँ से क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता है। आज मुरादपुर का ऐतिहासिक मैदान है, उसके अंदर क्रिकेट का खेल बदला है। 3 गेंदों का खेल शेष है। 12 रनों की जरूरत है। 3 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। पैसा वसूल मैच। सकपाल क्या गेंदबाजी कर रहे हैं। अच्छा मुकाबला मैदान के अंदर है। रोचक मुकाबला मैदान के अंदर। इस ओवर की अगली गेंद गेंदबाज ने दौड़ना शुरू किया ओवर द विकेट कुंदन के लिए। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं। शरीर से गेंद टकराते हुए एक बार फिर देखिए यहां से मुकाबले के अंदर कुंदन 1 रन लेना चाहते हैं। तेजी के साथ दौड़ नहीं लगा रहे हैं। लेग बाय का सिग्नल पैरों पर लगने के बाद गेंद सामने की तरफ आई। 2 गेंदों का खेल अब बचा बाय जीतने के लिए 11 रनों की जरूरत आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेटणे करता आपण बघतोय अमान केटरचे ओनर कमालभाई हमदुले साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कमालभाई हमदुले आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कमालभाई हमदुले साहेब या स्पर्धेला सदिच्छा भेटणे करता आजच्या पहिल्या दिवसाच्या संध्याकाळमध्ये त्यांचं आगमन होतंय. कमालभाई आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमान केटरचा जो बॅनर आहे त्याच्यावरती षटकारावरती 500 रुपये वार्षिक. खूप चांगला चेंडू अकोटामध्ये चेंडू ऑन साइडला खेळलाय. चेंडूच बाबार वाघाची धाड खोदला पहाड चेंडूच बाबार षटकार. कमाल का स्ट्रोक मैदान के अंदर भीड़ में लगे उसे धक्का कहते हैं. पारी में हवा से उड़कर जाएगा बाहर उसे छक्का कहते हैं. और पारी में पलट मार लाए उससे हुकुम का कहते हैं. मैच ऑन है. 1 गेंद का खेल बचा बाकी और 5 रनों की जरूरत है. और कमाल भाई आने के बाद माहौल बदल गया है. बहुत मजा आएगा. 1 गेंद का खेल बचा भाई 5 रनों की जरूरत है. कमाल भाई आने के बाद एक छक्का भी लगा है. मदन का बल्ला बोल रहा है. आखिरी गेंद बची है. मुकाबला बहुत अच्छा हाई वोल्टेज मैच. 1 गेंद 5 रनों की जरूरत है. सकपाल दौड़ना शुरू किया राउंड विकेट. अच्छी गेंद थी सामने की तरफ खेलते हुए. इसी के साथ ये मुकाबला फील्डिंग करने वाली टीम ने काका 11 बागीवरे ने लो स्कोरिंग वाला मैच जीत लिया गया. और ये मुकाबला 4 रनों के साथ काका 11 वागीवरे के पक्ष में जाता हुआ एक सुपर हिट गाने के साथ उनका स्वागत भी करेंगे और मैन ऑफ द मैच की तरफ भी जाएंगे.